नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्या आवडत्या मालिकेची संपूर्ण अपडेट. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ तर नसाल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. तर आदित्यने आता सूर्यकांत कदमची चांगलीच धुलाई केलेली आहे. तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर मित्रांनो, आता आदित्यला समजलेलं असतं की हा सूर्यकांत कदम किती नीच माणूस आहे, कारण की त्यांनी चक्क आता त्याच्या बाबाला किडनॅप केलेलं असतं. त्याच्यामुळे हे सगळं काही घडत असतं, कारण की त्याला वाटत असतं की ह्या सूर्यकांत कदमने आतापर्यंत आम्ही जेवढी काही इज्जत कमवली होती, लोकांचा विश्वास जिंकला होता, हा सगळा काय ते धुळीला मिळवण्यासाठी आलेला आहे. त्याच्यामुळे आदित्य म्हणतो की ह्या सूर्यकांत कदमला मी कधी देखील सोडू शकत नाही. तर श्रीकांत सरांवरती आज जी काही वेळ आलेली असते ते सगळं काय ह्या सूर्यकांत कदममुळेच झालेलं असतं, कारण की ह्या सूर्यकांत कदमला फक्त आणि फक्त पैसा पाहिजे असतो आणि ते एक गाव असतं. हे सगळं भेटण्यासाठी सूर्यकांत कदम हे सगळं काही करत असतो. पण त्याला एक अहिल्यादेवीचा माज देखील उतरवायचा असतो, कारण की त्याला वाटत असतं की अहिल्यादेवी किर्लोस्कर स्वतःला खूप मोठी समजते ना, तर तिला देखील तिची लायकी दाखवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, कारण की माझं नाव देखील सूर्यकांत कदम आहे. तर इकडे आता आदित्य म्हणतो की काही जरी झालं तरी या सूर्यकांत कदमला मी बर्बाद केल्याशिवाय सोडणार नाही. तर इकडे हा सूर्यकांत कदम म्हणत असतो की माझ्या आयुष्यामध्ये खोण्यासाठी तर काहीच नाही, पण मी देखील या किर्लोस्करांना सोडणार नाही. तर मित्रांनो, आता चक्क अहिल्यादेवी किर्लोस्करच्या सांगण्यावरून सगळ्या काही गावकऱ्यांच्या सह्या आणून आदित्यने चक्क ते आता सूर्यकांत कदमला देण्याचं ठरवलेलं असतं. पण त्यावेळेस मात्र सगळ्या लोकांसमोर सूर्यकांत कदम हा अहिल्यादेवी किर्लोस्करला चॅलेंज करतो आणि म्हणतो की ह्या बाईने स्वतःच्या नवऱ्यासाठी लोकांचा विचार देखील केला नाही. त्यावेळेस मात्र अहिल्यादेवी किर्लोस्करला खूप राग येतो आणि ती बोलते की ही अहिल्यादेवी किर्लोस्कर अशी आहे की ती एक वेळ आली तर लोकांसाठी काही देखील करायला तयार आहे. त्याच्यामुळे तू अहिल्यादेवी किर्लोस्करची बराबरी करू नको. तर मित्रांनो, आता सूर्यकांत कदम वर्सेस आदित्य आता ह्यांचे जोरदार भांडणं होतात, कारण की त्याच ठिकाणी अहिल्यादेवी किर्लोस्कर समोर श्रीकांतच्या गळ्याला सूर्यकांत कदम चाकू लावतो. पण हे सगळं घडत असताना आदित्यला काही राग कंट्रोल होतच नाही. तर इकडे प्रीतम आता सूर्यकांत कदमला मारायचंच ठरवतो, कारण की मित्रांनो, तुम्हाला माहित असतं की आदित्य मनाने आणि डोक्याने खूप हुशार असतो, परंतु मात्र आपला प्रीतम हा खूप जबरदस्त असतो, कारण की तो म्हणतो माझ्या बाबांना हात लावायची याची हिंमतच कशी झाली. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, हा सूर्यकांत कदम अहिल्यादेवी किर्लोस्करची पूर्णपणे आतापर्यंतची जी काही तिने वर्चस्व गाजवलेलं आहे या सगळ्यांना तो ढासळवू शकतो का नाही, हे कमेंट करून सांगायला विसरू नका. पुढील अपडेट पाहण्यासाठी फक्त चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या आवडत्या मालिकेचं नाव कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.